च्या परीक्षेला आता सुरुवात झाली आहे। काल पहिला पेपर झाला तो म्हणजे इंग्रजीचा। मात्र या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला कॉपी बहादरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। तिकडे संभाजीनगरच्या एका शाळेमध्ये असं काही घडलंय की या कॉपी बहादरांनी अक्षरशः कमालच करून दाखवली आहे। थेट पुस्तक समोर घेऊन पोरांनी पेपर सोडवले। इतकंच नाही तर एका बाकावर 3-3, 4-4 पोरं पाहायला मिळाली आहेत। आणि हे सगळं बाजूलाच राहू द्या, थेट पर्यवेक्षक आणि मास्तरच पोरांना पास करण्यासाठी या सगळ्या प्रकारामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय घडलंय संभाजीनगरमध्ये पाहूयात। 12वी परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट। एका बाकड्यावर 4-4 पोरं। शिक्षकच विद्यार्थ्यांना पुरवतायत चिठ्ठ्या। कॉपी मुक्त की कॉपी युक्त अभियान, हे सीसीटीव्ही फुटेज नीट पहा। तुम्हाला वाटेल शाळेत कुठल्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे की काय, पण तसं नाही आहे। ही कुठल्या कार्यक्रमाची तयारी नाही आहे, तर इयत्ता 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे। राज्यभरात 12वीच्या परीक्षांना कालपासून सुरुवात झाली आहे। पहिला पेपर इंग्रजीचा आणि पहिल्याच पेपरला छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपी मुक्त अभियानाचा असा फज्जा उडालाय। हे सीसीटीव्ही नीट पहा। एका व्हिडिओत तर चक्क शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना दिसतायत। इतकंच नाही तर कोणत्या प्रश्नाला काय उत्तर लिहायचं, कसं लिहायचं हे सगळं पर्यवेक्षकच सांगताना दिसतायत। हा दुसरा व्हिडिओही पहा। एका बाकड्यावर 3-3, अगदी 4-4 मुलं सुद्धा एकत्रित बसून पेपर सोडवतायत। तिसऱ्या व्हिडिओत तर मुलं आपला बाकडा सोडून मस्तपैकी इकडे तिकडे फिरून उत्तरं गोळा करतायत। हा संपूर्ण प्रकार सुरू होता संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक शाळेत। वर्गात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तर कुणालाच पडलेली नव्हती, पण याच परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाचं पथक धडकलं आणि या पथकाच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर मास कॉपीचा बाजारच उठला। विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिकांचे उत्तर लिहिलेले झेरॉक्स आढळून आले आणि मग असे 13 प्रकारचे झेरॉक्स कॉपीज मला सापडल्या आणि त्यानंतर मग हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू केली असता विद्यार्थी हे नंबर बदलून दुसऱ्या बेंचवरती बसलेले आहेत हे देखील निदर्शनास आलं आणि त्यामुळे मग सीसीटीव्ही फुटेज चेक करावेत म्हणून आम्ही कंट्रोल रूमकडे गेलो। त्या ठिकाणी तर कंट्रोल रूम मध्ये एकच स्क्रीन चालू होता आणि दुसरा स्क्रीन बंद ठेवलेला होता। दुसरा स्क्रीन चालू केला असता असं दिसून आलं की शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना उत्तरं पुरवली आहेत। शाळेतले सीसीटीव्ही तपासल्यानंतर हा सगळा गैरप्रकार उघड झालाय। या प्रकरणी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि कर्मचारी अशा एकूण 19 जणांवर देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे सगळं निदर्शनास आल्यानंतर आम्ही पुढची कारवाई म्हणजे कायदेशीर कारवाई केली आहे, फौजदारी कारवाई केली आहे। जे 16 पर्यवेक्षक होते, 1 केंद्र संचालक आणि 2 बैठे पथक यांच्यावरती FIR दाखल केला आहे। रात्री 2 वाजेपर्यंत देवगाव रंगारी पोलीस स्टेशन या ठिकाणी FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि FIR ची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। कायदेशीर कारवाई केली आहे आणि हीच कारवाई करून आम्ही या ठिकाणी थांबलो नाही, तर त्यामध्ये 2 जिल्हा परिषदचे शिक्षक आणि 1 केंद्र प्रमुख आहे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही फाईल संचिका रात्रीच पुटअप केलेली आहे। ज्या परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा हा प्रकार घडलाय तिथं 14 वर्गखोल्यात एकूण 370 विद्यार्थी परीक्षा देत होते। सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक विद्यार्थी कॉपी करताना दिसतायत, त्यामुळे नेमक्या किती विद्यार्थ्यांवर कारवाई करायची याचा निर्णय आता बोर्ड घेणार आहे। सर, हा प्रयोग आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून करतोय। वारूमच्या माध्यमातून, झूम मीटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न आमचा चालू आहे आणि या माध्यमातून आम्ही परीक्षेवरती इथूनच आम्ही नियंत्रण करतो आणि प्रत्येक सेंटरवरती मागील बाजू आणि पुढील बाजू ज्या काही आहेत उपद्रवी घटक आहेत, म्हणजे जे कोणी व्यक्ती असतात बाहेरून उपद्रवी करतात, कॉपीचे प्रकार घडतात, गैरमार्ग करतात, त्या ठिकाणी आम्ही त्याचा प्रतिबंध आळा बसवण्यासाठी आम्ही या ठिकाणी वारूम कक्षाची स्थापना केलेली आहे। आणि तर तिकडे बीड जिल्ह्यातही 12वीच्या पहिल्याच पेपरला चौसाळ्यातील परीक्षा केंद्रावरही काही लोक कॉपी पुरवतानाचा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालाय। इकडे संभाजीनगरमध्ये मात्र शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देत होते।
मग पोरं तरी हायगाय का करतील? मुळात मोठं व्हायचं असेल तर चीटिंग छोडणी होगी, हेच इथं कुणी सांगायला तयार नाही. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.